नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपण आज नवीन लेसन सुरू करणार आहे ज्याचं नाव आहे पेरिमीटर अँड एरिया. लास्ट याच्यामध्ये आपण सर्कल लेसन कव्हर केला होता. आता न्यू आपलं लेसन आहे पेरिमीटर अँड एरिया. त्यामध्ये पहिला टॉपिक आपला पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे पहिले काय होतं ते पहिले बघून घेऊ आपण. पेरिमीटर इज अ सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ अ फिगर ऑर शेप. पेरिमीटर म्हणजे काय होते, कोणत्या पण शेपचं किंवा फिगरचं जे बाउंड्री राहते त्याची सर्व साईडची सम म्हणजे प्लस. फॉर एक्झाम्पल आपण या फॉर्म्युलासोबत आपण एक हे घेऊ, आपलं शेप घेऊ. पहिले इथे फक्त दोनच फॉर्म्युले दिले, म्हणजे पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर आणि पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. आपल्याला या दोनच्या ह्याच्यावर आपल्याला समोरचं प्रॅक्टिस सॉल्व्ह करायचं आहे. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर म्हणजे आपण पहिले स्क्वेअर घेऊ. हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे काय होते, त्याचे चारही साईड्स कसे राहते, इक्वल राहते. कशा राहते, इक्वल राहते. म्हणजे समजा इथं 2 सेंटीमीटर आलं तर हे पण 2 राहणार, हे पण 2 राहणार आणि हे पण 2 राहणार, राईट. कारण की स्क्वेअरच्या चारही साईड कशा सेम राहते. तर पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, 4 इंटू साईड. 4 इंटू साईड. साईड कोणती आहे, 4 आहे. तर आपण काय म्हणजे आपण पेरिमीटर काय म्हटलं आहे, सम ऑफ ऑल साईड, लेंथ ऑफ ऑल साईड. सम म्हणजे सर्व साईडची प्लस करायची आहे. म्हणजे आता स्क्वेअर कसं काढतो म्हटलं तर 2 + 2 + 2 + 2 असं थोडं लंब चालला ना, त्यापेक्षा मग आपला फॉर्म्युला काय, 4 इंटू साईड. 4 इंटू साईड म्हणजे साईड म्हणजे काय, 2. 4 इंटू 2 8, राईट. याला म्हणते पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. सेम तसंच पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचं आहे. रेक्टँगल म्हणजे आता हा रेक्टँगल घेतला आपण, हे लेंथ झाली, हे पण लेंथ झाली, हे ब्रेड झाली. लेंथच्या समोरची लेंथ सारखीच राहते, म्हणजे हे 4 मीटर राहिली तर हे पण 4 मीटर राहणार, राईट. हे 3 राहिली तर बरेच छोटी राहते ना लेंथपेक्षा. हे पण 3 अपोजिट आहे ना, तर सेमच राहणार ना. तर आपण आता काय म्हटलं, इथं फॉर्म्युला दिला 2 इंटू लेंथ. 2 इंटू लेंथ काऊन, 2 लेंथ आहे ना, म्हणून 2 इंटू लेंथ, 2 लेंथ. म्हणजे त्यानंतर मल्टिप्लिकेशन 2 इंटू ब्रेथ, 2 ब्रेथ आहे म्हणजे 2 इंटू 2 ब्रेथ आहे ना, म्हणून मग काय केलं आता इथे 2 ला कॉमन घेतलं, लेंथ प्लस ब्रेथच राहिलं, म्हणजे 2 इंटू लेंथ इंटू लेंथ प्लस ब्रेथ. हे 2 फॉर्म्युले आहे, खूप इझी फॉर्म्युले आहे. यामध्ये फक्त मग व्हॅल्यू पुट करायचे राहते. तर हा होता आपला पेरिमीटर ऑफ, म्हणजे पेरिमीटर टॉपिक होता. आणि त्याच्यामध्ये आपण 2 फॉर्म्युले बघितले, त्याचा यूज बघितला. आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू आपला. आता आपला प्रॅक्टिस सेट आता सुरू करू. प्रॅक्टिस सेट नंबर 44. तर फर्स्ट क्वेश्चन काय आपला, इफ द लेंथ अँड द ब्रेथ ऑफ द रेक्टँगल आर डबल, हाऊ मेनी टाइम द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल बी दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल बी. म्हणजे काय म्हणते, एका रेक्टँगल डी म्हणजे अज्युम करायचं आपण, आणि त्याच्या जे साईड्स आहे लेंथ आणि ब्रेथ ते डबल करायची. तर त्यानंतर डिफरन्स बघायचा, म्हणजे जुन्या रेक्टँगलपेक्षा तो कितीनी मोठा आहे, नवीनवाला कितीनी मोठा आहे, असं नाही समजणार तुम्हाला. तसं पाहतो मला लॉजिकली, जर त्याच्या लेंथ आणि ब्रेथ डबल केल्या तर ऑब्व्हियसली त्याचा पेरिमीटर पण डबलच होऊन जाणार. हे आपलं लॉजिकली झालं किंवा ओरली झालं, आपल्याला पण लिहून दाखवावं लागेल. आपण तर मग लिहून सुरू करू. लेंथ अँड ब्रेथ of old rectangle B. लेंथ साठी L घेऊ आणि ब्रेथ साठी B घेऊ स्मॉल, म्हणजे लवकर लक्षात राहते आपल्या. L and B रिस्पेक्टिव्हली, ठीक आहे. तर काय नंतर पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. याला फर्स्ट इक्वेशन देऊन द्या ना. काय ओल्ड याचं तर झालं, कारण की काही व्हॅल्यू दिली नाही, काही नाही. तर काय डायरेक्ट आपण लेंथ म्हणजे घेतला L आणि ब्रेथ म्हणजे घेतलं B. पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. आता नवीन घ्यायचं. नवीनमध्ये काय करायचं आहे, पहिले
डबल करायचं, तर लेंथ डबल करायचं म्हणजे 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. लिहून टाका मग लेंथ अँड ब्रेथ ऑफ न्यू रेक्टँगल बी 2L अँड 2B रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. डबल करा म्हणजे 2 ने डिवाइड म्हणजे मल्टिप्लाय करावं लागेल ना. ते पेरिमीटर ऑफ, तर आता याचं फॉर्म्युलामध्ये पेरिमीटर कसं काढू आपण, पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल 2 into 2L plus 2B म्हणजेच 2 इथे कॉमन निघून जाईल बाहेर. 2 into 2 ब्रॅकेट L plus B 2 देऊन ना. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता 2 into L plus B म्हणजे काय होत आहे, पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल आहे ना. 2 into L plus B 2 into L plus B म्हणजे आपण याच्या जागेवर पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल लिहू शकतो. तर काय 2 into पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. ठीक आहे. भेटला ना. पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल इक्वल टू 2 into पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. आपण स्टार्टिंगला म्हटलं होतं ऑब्व्हियसली डबल जर त्याची लेंथ आणि ब्रेथ करत होतं पेरिमीटर पण त्या डबलच होणार आहे. तर लास्टमध्ये स्टेटमेंट लिहून टाका, पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल इज ट्वाइस लिया किंवा डबल लिया ट्वाइस ऑफ ओल्ड रेक्टँगल, ट्वाइस ऑफ पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल, ऑफ पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. ठीक आहे. अगदी सोपी क्वेश्चन होता. आपण तसं ओरलीच पाहिलं होतं पण आपल्याला लिहिता आलं पाहिजे ना. बिलकुल इझी क्वेश्चन होतं राईट. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. आता आपण आपला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू. सेकंड क्वेश्चन काय, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर. फर्स्ट सारखाच आहे, त्या फक्त फर्स्टमध्ये काय दिलं होतं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणतात. जर पहिल्या स्क्वेअर हा जो पहिला फर्स्ट स्क्वेअर आहे त्याचा जर एक्स असेल, एक साईड असेल, तर याचा पेरिमीटर प्लस त्यानंतर त्याची साईड ट्रिपल करा म्हणजे याला म्हणजे ट्रिपल म्हणजे 3 नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर त्यानंतर दोघांमध्ये कितीनी मोठा म्हणजे डिफरन्स राहणार म्हणते, म्हणजे कितीनी सेकंडवाला स्क्वेअर कितीनी मोठा राहणार फर्स्टवाल्यापेक्षा, म्हणजे पेरिमीटर न्यू स्क्वेअरचा पेरिमीटर कितीनी मोठा राहणार फर्स्ट स्क्वेअरपेक्षा. तर काय करणार, तर सेम तसंच आहे लॉजिकली आपलं तेच. थर्डनी मल्टिप्लाय होत आहे तर ऑब्व्हियसली पेरिमीटर पण तेवढाच मोठा होणार. लिहून टाकू आपण, लेट साइड ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स घेऊन घेऊ आपण. तर पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड आहे म्हणजेच 4x. साईड म्हणजे काय घेतलं, x म्हणजे 4x. त्यानंतर न्यू स्क्वेअरचं पेरिमीटर करायसाठी पहिले साईडला 3 ट्रिपल करा, ट्रिपल म्हणजे 3 नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर लेट साइड ऑफ न्यू स्क्वेअर 3x. पेरिमीटर काय होऊन जाणार मग, पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 3x. आता 4 इंटू 3x मध्ये म्हणजे आपण याला असं लिहू शकतो का, 4 इंटू 3 इंटू x. अर्थ सेमच होता है ना, मग आपण याला असं पण लिहू शकतो 3 इंटू
4x लिहू शकतो ना. मल्टिप्लिकेशनमध्ये काय 3 × 4 12 होते, 4 × 3 12 होते, म्हणजे आन्सर सेमच येणार आहे. तर म्हणून आपण काय लिहिलं 3 × 4x लिहिलं. आता 4x म्हणजे काय होते, 4x म्हणजे काय होते पेरिमीटर ऑफ अ फर्स्ट स्क्वेअर. तर लिहून टाका मग 3 × पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर, म्हणजे पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इक्वल टू पेरिमीटर ऑफ 3 × पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. फर्स्ट क्वेश्चन सारखाच होता राईट. आखरीमध्ये स्टेटमेंट लिहून टाकाल की पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू किंवा इज ट्रिपल ऑफ किंवा 3 × पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर राईट. खूप इझी क्वेश्चन होता. आता आपण थर्ड क्वेश्चन बघू. चला आपला थर्ड क्वेश्चन काय आहे. गिवन alongside is the diagram of playground. If show the figure of each side, find perimeter of playground. आपल्याला प्लेग्राऊंडची डायग्राम दिली आहे आणि त्याची लेंथ वगैरे दिली आहे. तर आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर म्हणजे आपलं ते सर्व साईडची सम, लेंथची सम. तर अशा म्हणजे शेपचा प्लेग्राऊंड आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सर्व साईडचं सम करावं लागेल. आता याच्यामध्ये सर्व साईड तर देऊन नाही, 1 आणि 2 नाही देऊन नाही, तर कसं काढता येईल, काढता येते. फर्स्ट तर पहिले आपण सर्वांचं नाव लिहून देऊ. PQRSTU आपण नाव देऊन दिलं. आता जे दिलं आहे ते पहिले लिहून टाका. म्हणजे कोणत्या साईडची लेंथ दिली आहे, काय दिलं ते पहिले लिहून टाकू, मग बाकीचं उरलेलं आपण काढून देऊ. इझीच आहे. पेरिमीटर काढायसाठी पहिले या दोन साईडचं लेंथ काढावं लागेल. पहिले गिवन लिहून टाकू. PQ गिवन काय दिलं आहे, PQ इज इक्वल टू किती आहे 10 मीटर. त्यानंतर QR दिला आहे, QR किती आहे 15 मीटर. RS इज इक्वल टू 5 मीटर आणि ST सचिन तेंडुलकर किती 15 मीटर. तर 4 साईड दिल्या, 2 काढायच्या आहेत. आता तुम्ही बघून राहिले PQ म्हणजे काय होते QR आणि ST. PQ म्हणजे एवढी जे लेंथ आहे तेवढंच आहे ना, म्हणजे हे जे साईड आहे तेवढीच हे लेंथ साईड आहे ना. आणि हे पूर्णपणे कशी बनवून राहिली आहे QR आणि ST, म्हणजे हे जेवढे या दोघांचं सम असेल, या दोघांचं तेवढे हे साईड असेल राईट. आपण लिहून टाकू शकतो इथे PU इक्वल टू QR प्लस ST. QR ची लेंथ किती आहे 15 सेंटीमीटर. आपलं सॉरी मीटर लिहायची गरज नाही सध्या. आणि ST 15 मीटर. तर PU भेटलं किती 30 मीटर. चला एक तर भेटलं. आता QT पाहू. QT म्हणजे पहा काय होत आहे PQ प्लस RS. हे जे लेंथ आहे दोघांचं मिळून बनवून राहिले आहे ना, हे आणि हे PQ आणि RS. तर आपण लिहू शकतो QT म्हणजे PQ प्लस RS. QT इज इक्वल टू PQ प्लस RS. PQ ची लेंथ 10 आणि RS ची लेंथ 5. QT भेटलं किती 15 मीटर. आता भेटले सर्व साईड्स. तर आपण आता पेरिमीटर काढू शकतो. तर लिहून टाका आता मग पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड काय PQRSTU राईट इज इक्वल टू PQ प्लस RS प्लस RS ST प्लस ST झालं ना, हां TQ. त्यानंतर एक UP
UP उत्तर प्रदेश. हां चला. PQची लेंथ माहीत आहे 10 मीटर. 10 QR 15 प्लस इथं आपण TQ घेतली, इथं TU घेऊन घ्या. TU RS किती आहे 5. त्यानंतर ST 15. त्यानंतर TU 15. UPची किती निघली PU हां 30 मीटर. इथं पण आपण उलटच घेतला. तुम्ही बरोबर करून घ्याल किंवा मिस करून घ्याल. नाही UP ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करून टाका. 15 15 30 30 आणि 3 60 15 5 30 90 90 मीटर. किती भेटले पेरीमीटर 90 मीटर. लास्टमध्ये स्टेटमेंट लिहून टाका. द पेरीमीटर ऑफ प्लेग्राउंड इज 90 मीटर. ठीक आहे. आपण आता लास्ट क्वेश्चन बघू आपला. आता आपण फोर्थ क्वेश्चन बघू. फोर्थ क्वेश्चनमध्ये काय ॲज शोन इन द फिगर 4 नॅपकिन ऑल ऑफ द सेम साइज वेअर मेड अ स्क्वेअर ऑफ फॉर्म अ स्क्वेअर पीस ऑफ अ क्लॉथ लेंथ 1 मीटर. तर काय म्हणते 4 नॅपकिन घेतले सेम साईजचे आणि त्यांना जोडून एक पूर्ण क्लॉथचा हे घेतला म्हणजे पीस बनवला आणि त्याची साईड किती आहे त्या क्लॉथची साईड 1 मीटर आहे. व्हॉट द लेंथ ऑफ लेस विल रिक्वायर्ड टू द ट्रिम ऑल 4 साइड्स ऑफ. तर त्या याला लेस लावायची आहे म्हणते. लेस ते डिझाईन सारखं. तर त्याला किती लेस रिक्वायर्ड आहे म्हणजे लागेल ते सांगायचं आहे. तर आपण आता पहिले क्लॉथची लेंथ सांगितली आहे. ते 4 वेगळे वेगळे नॅपकिन म्हणजे आपलं रुमालचं चुलत भाऊ सारखं. तर ते 4 नॅपकिन मिळून एक क्लॉथ बनवला आहे. ठीक आहे. तर काय म्हणते आपल्याला याची पूर्ण लेंथ माहीत आहे. ते अर्धी लेंथ म्हणजे एक हा नॅपकिन झाला ना, हा पूर्ण 1 मीटर. तर याची लेंथ किती झाली 0.5 मीटर. तर आता याची जर पेरीमीटर काढलं तर बाकीच्याचं माहीत होणार. बाकीचं माहीत होणार म्हणजे लेस किती लागणार ते आपल्याला माहीत होणार. तर आपण लिहून टाकू पहिले. गिवन काय गिवन साइड ऑफ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ इज इक्वल टू 1 मीटर. एका साईडची लेंथ किती आहे 1 मीटर. तर आपल्याला नॅपकिनची माहीत झाली आहे. आता हे नॅपकिनची एक साईड असं लिहू आपण साईड ऑफ इच नॅपकिन इक्वल टू 0.5 मीटर. साईड माहीत झाली. तर नॅपकिनचा एरिया काढता येते एका नॅपकिनचा एरिया. तर काढून टाका मग आता. पेरीमीटर ऑफ इच नॅपकिन 4 इंटू 0.5. 0.5 म्हणजे 2 मीटर. राईट. आता एका नॅपकिनसाठी किती लागून राहिलं आहे 2 मीटर. तर 4 याला किती लागाय 4 म्हणजे 4 मल्टिप्लाय करावं लागेल. 4 मल्टिप्लाय करून टाका. 4 इंटू 2 इक्वल टू 8 मीटर. तर किती लागत आहे 8 मीटर लागत आहे. लास्टमध्ये स्टेटमेंट लिहून टाका. 4 मीटर लेस विल बी रिक्वायर्ड टू द ट्रिम टू ऑल 4 साइड ऑफ ऑल द नॅपकिन्स. मी लिहून टाकतो 4 मीटर लेस will be required to trim all 4 sides of all the napkin. ठीक आहे. हे झालं आपला आन्सर. इथे आपण एक आपण इकडे लिहूनच टाकू ना. पेरीमीटर ऑफ
4 नॅपकिन, एक नॅपकिनचं काढलं, 4 नॅपकिनचं काढायला आपण 4ने मल्टिप्लाय केलं, 8 मीटर निघलं. हे स्टेटमेंट झालं. राईट. तर मित्रांनो आपला असाच हा प्रॅक्टिस सेट इथेच संपतोय. होप तुम्हाला सर्व क्वेश्चन समजले असेल. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी आम्हाला कमेंट करा. आणि कोणते तुमचे मित्र असेल ज्यांना मॅथ्समध्ये काही तर थोडे काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही नक्की त्यांना शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. आपण पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. थँक्यू.